Shri Ram, 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 Shri Ram. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. राम 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 सारे गा रे गा प सारे सादा नि ध प ग प द नि ध नि सा सारे सारे ग प म ग रे सारे ग प ग प द नि ध प म ग रे ग प म ग रे हा रे. जय जय राम, जय जय राम, राम कृष्ण हरे. जय जय राम, जय जय राम, जय जय राम. कृष्ण हरे हरे हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम. गोवर्धन गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हरि. जय जय राम. सारे गा प म ग रे सा. जय जय राम. सारे गा प म ग रे रा ग प म ग रे राम. जय जय राम. सारे
करुणा दृष्टि निहारी जय जय राम करुणा दृष्टि निहारी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण सद्गुरु राया कीर्तनीय सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनीय सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेणू मती मंदनी काहीच नेणू सांख्य अथवा न्याय सांख्य अथवा न्याय कीर्तन ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया मनास वाटे हीन दीन पर मनास वाटे इच्छा तब गुण गाया गुरु रे इच्छा तब गुण गाया कीर्तनीय सद्गुरु ये सद्गुरु देवा कीर्तनीय सद्गुरु जनार्दन सद्गुरु देवी नबी निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तनीय सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनीय सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया भजनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरु आबा महाराज की जय 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 रघुवीर कृष्ण माझी माता माता कृष्ण माझी
माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू सुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता रे ग म प म ग रे ग रे सा नि सा कृष्ण माझी माता रे ग म नि द प म ग रे ग रे सा नि सा कृष्ण माझी ग म ग नि सा नि द प म ग रे ग रे सा नि सा कृष्ण माझी माता माता कृष्ण माझी माता कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू भव नदीची कृष्ण माझी माता माता कृष्ण माझी माता तू का म्हणे माझा कृष्ण हा विसावा वाटे न करावा परत जीवा परत जीवा परत जीवा कृष्ण माझे माता माता कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता गोपाल कृष्ण भगवान की एका बाजूनी रामकथा एका बाजूनी शिवकथा असा ओघ चालू असताना आजच्या दिवशी जरा थोडीशी सूट घेतली कारण कृष्णाष्टमीचा दिवस आणि गोपालकृष्णांचं स्मरणच नाही केलं तर तो कीर्तनामध्ये दोष राहील म्हणून आज रामचंद्रांऐवजी पूर्वरंगामध्ये थोडंसं कृष्णचिंतन उत्तरंगामध्ये शिवमहात्म्य विषय आहे तो तसाच सांप्रतचा अभंग आपल्या सगळ्यांना माहिती असलेला आहे संत श्रेष्ठ संत शिरोमणी संतांचे मुकुटमणी अशा तुकोबांचा अभंग कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता अभंग ऐकल्यावर आपल्याला कळतं की आपण नेहमी पूजेमध्ये जो मंत्र म्हणतो त्या मंत्राची समश्लोकी बरीचशी आहे त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव नेहमी मंत्र म्हणतो पण या नेहमीच्या मंत्रापेक्षा थोडंसं जास्त आहे आपल्या मंत्रामध्ये देवाला आपण बहीण म्हणत नाही किंवा देवाला आपण काका म्हणत नाही हे दोन नवीनच नाती काढली आहेत कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बंधू मान्य आहे त्वमेव बंधुश्च मध्ये येतो बहीण आणि त्याच्याही पुढे काका बहुतेक वडिलांचे नाही आले तरी काकाचे गुण येतात बहुतेक त्यामुळे सगळीकडे राजकारणात
काका पुतण्याच्या जोड्या जास्त लोकप्रियतेच्या आघाडीवर आहेत. वडील मुलांच्या जोड्या फारशा लोकप्रिय नाहीत. आहेत नाही असं नाही. काका पुतणे जरा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आणि पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू. कृष्ण ही पैल पार नेणारी माझी तारू, माझी नाव आहे. आणि या ठिकाणी आजच्या दिवसापुरता कृष्णांच्या अनेक सद्गुणांपैकी एक छोट्याशा सद्गुणाचं चिंतन. नेहमी असा कुठला तरी सम्यक मार्ग काढायचा प्रयत्न करावा. शक्यतो तुटू नये. आता तुटलंच तर पर्याय नसतोच. मग धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा शेवटचा पर्याय राहू दे. सुरुवात तिथून नको. चहामध्ये साखर कमी, उचललाच वरवंटा, टाळक्यातच घालतो. मग त्याने वरवंटा उचलल्यावर हिनं का गप बसावं? माझा पाटा वरवंट्यापेक्षा मोठा. ह्यानी खल घेतला तर तिचा बत्ता, नवऱ्याचा पत्ता कट. सुरुवातच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे का बरं? जर हा सगळा संसार सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, सौख्याचा करायचा तर समेटासाठी प्रयत्नच केले नाही किंवा बुद्धी वापरली नाही, हा दोष राहू नये. सतत बुद्धीला धार लावत बसायचं तलवारीसारखं. त्या बुद्धीकडे खाद्य टाकत राहायची. आत्ता अशी समस्या आहे, हे असे आहेत, हे असे आहेत, हे असे आहेत, सांग काय समन्वय करू, यात समेट कसा करू ते सांग. अन्यथा भेद करायला बुद्धी बसलेलीच आहे. एका मिनिटात भेद सांगू, काय बुद्धीची कमाल आहे. आपण जर म्हटलं सगळे कसे श्रावण मास कीर्तन महोत्सवासाठी एक मनाने आलेत, बुद्धी काय काम करेल? एक कुठले? एकाचाही सदरा एकाच्या सारखा नाही. बरं, पटकन समजण्यासारखा भेद आहे, लक्षात येण्यासारखा भेद आहे. सामान्य मनुष्य पटकन त्या भेदाला पकडू शकतो. खरंच रे, हे कोणीच एक नाहीत, कन्यांचा वेश एक नाही. पण इथे योग्य संस्कारी माणसाचं बोलणं ऐकावं लागतं. अरे वेड्या, वेश एक नाही हे महत्वाचं आहे का? ते सगळे एका उत्सवात आहेत, हे एकत्व का नाही पाहत? कशावर आपला फोकस करायचा? विविधतेमध्ये एकता कशी शोधायची? आपणच सगळं एकतेनं चाललेलं असताना त्यात फाटे कसे फुटतील, ही जी काही वेळेला कुबुद्धी वापरतो. म्हणून गोपाल कृष्णांचा तो आग्रह आहे, शक्यतो करत खरी प्रयत्न कर. तर तसं म्हणाल तर समाजातले दुर्योधन पण आपलेच आहेत, पांडव पण आपलेच आहेत. कारण पांडव हे जर गोपालकृष्णांचे आत्ते भाऊ असतील, आहेत, असतील म्हणजे काय, आहेतच. कुंती ही मुळात कृष्णांची आत्ती आहे, म्हणजे वसुदेवाची बहीण. ही कुंती भोज राजाकडे दत्तक गेलेली आहे म्हणून तिथली. अन्यथा वसुदेवाचे आणि कुंतीचे वडील एकच.
आता पांडव ही त्या आत्याची मुलं, आते मामे भावंड. पण आत्याची मुलं आहेत म्हणून कृष्णाने सांभाळलीत का? गोपालकृष्णांचं आपल्या नातेवाईकांवर किती प्रेम आहे हे त्यांनी कंसाला संपून सिद्ध केलं आहे. तेव्हा सातत्याने अंडरलाईन वाक्य, स्वजनावर प्रेम नाही, सज्जनावर प्रेम. मग तिथे तू काका, मामा किंवा मामा काका काय वाटेल ते अस. आमच्या वामन पंडितांनी काय मजा केली पहा, वा. ते म्हणाले गोपालकृष्णावरती एक श्लोक करतो, ज्या श्लोकाच्या शेवटी मामा हाच शब्द पाहिजे. सगळ्याचा शेवट ठरवून घेतला, सगळ्याच्या शेवटी मामाच असला पाहिजे. काय करूया? जो गोकुळात दुग्धपान करी धमामा, गोकुळामध्ये दहीहंडी करणारा, जो गोकुळात दुग्धपान करी धमामा, मथुरेत आला, जाने स्वकरेच वधिला आपुलाच मामा. मग गीता सांगायला कुरुक्षेत्रावर गेला, ज्याचा रणात घन गरजत से तमामा. मग पंढरपुरात आला, तो पंढरीत वसतो अभिमन्यू मामा. गोपाल कृष्ण महाराज की काय वैभव आहे. तो पंढरीत वसतो अभिमन्यू मामा. आत्याची मुलं आहेत म्हणून सांभाळली का? नातं छान आहे ते. आत्या, बाहेर जाऊ नका, आत्या. मराठी भाषेत तीच गंमत आहे. सासरकडची नावं लांब लांब नेणारी आहेत, माहेरकडची नावं जवळ जवळ घेणारी आहेत. आईची बहीण मावशी, मावशी. वडिलांची लांब द्यायचं, आ या. आईचा भाऊ मामा, मामा. वडिलांचा लांब जा, का का. आता काय करावं? आता काय शब्द म्हणणं भाग आहे. तर पांडव हे जो आते भाऊ म्हणजे नातेवाईक, तर कौरव हे पांडवांचे चुलत भाऊ म्हणजे सुद्धा एका अर्थानं नातेवाईकच न. दुर्योधन तुमच्या नात्याचाच नाही असं आहे का? नात्याचा ना ह्याचा, नात्याचा. कुठल्या ना कुठल्या माझ्या आते भावाचा चुलत भाऊ हे नातं आहे का नाही? तेव्हा दुर्योधन पण नात्याचाच आहे. आता आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे ना त्याचा, पण हिशोबाने नात्याचा. अर्जुनही नात्याचा. महाभारताच्या काळी एक अत्यंत चुकीची परंपरा सगळेजण मनःपूर्वक पाळत होते. काय चुकीची परंपरा होती? परंपरा अशी होती, जो राजा आपल्याकडे मदत मागायला पहिल्यांदा येईल त्याला मदत करायची. मग त्याचा पक्ष धर्माचा आहे का अधर्माचा आहे बघायचं नाही. पहिल्यांदा माझ्याकडे कोण आला त्याला मदत करायची. कौरवांच्याकडे सैन्य जास्त का झालं? कौरवांवर प्रेम होतं म्हणून नव्हे, कौरव आधी पोचले मदत मागायला. गोपालकृष्णांच्या बरोबर कृष्ण शिष्ठाई चालू असतानाच कौरवांची माणसं मदत मागायला गेली. इथे शिष्ठाई फसल्यानंतर पांडवांची माणसं गेली.
त्यामुळं कौरवांचं गटबंधन नेहमी आधीच चालू झालेलं असतं. आपण उगाचच मुहूर्ताची वाट बघतो, नारळ फुटला की काम करू. सारखा वाट बघत बसलास तर नारळ का, नशीब फुटेल. सुरू करणं रे. आणि हीच संकटाची गोष्ट कृष्णावर आली. पण कृष्ण पण राजी आहेत. आता कृष्णाकडे जो पाहिला जाईल त्याला मदत करणं भाग आहे. आणि गोपाल कृष्णांचं नेहमीच रडणे, आमचे सगळे भक्त लेकाचे एक नंबरचे आळशी. हे झोप काढून उद्या सकाळी जमलं तर माझ्याकडे येणार. राक्षस. या गणिताप्रमाणे खरंच दुर्योधन आधी आला कृष्णाकडे. मदत मागायला दुर्योधन आला. त्याला येतानाच बघितला कृष्णाने. ऐक, नियमाप्रमाणे आलं रे प्रकरण. बुद्धीला खाद्य काय करता येईल, झोपूया. गादीवर आडवे झाले, पांघरुण घेतलं, मस्तपैकी घोरासूर अध्याय क्रमांक 1. सेवकांनी सांगितलं स्वामी झोपले. ठीक आहे, थांबतो आम्ही महालात. कुठे बसूया? कृष्णाला नक्की माहिती आहे हा आपल्या पायापाशी कधीच येणार नाही. वृत्ती नाही. त्यामुळे त्याच्या स्वभावानुसार त्यांनी इकडं तिकडं बघितलं. त्याच महालामधली एक घडवणची स्टूल, छोटीशी आसन बैठक घेतली आणि डोक्याशी जाऊन बसला. आणि कृष्णांच्या हिशोबाप्रमाणे भक्त जे उशिरा यायचे आलेच. अर्जुन महाराज हळूहळू डोलत डोलत या या या. ही पद्धतच आहे. ज्यांना भारताचं वाटोळं करायचं आहे त्या सगळ्यांच्या मुलांची मिलिटरी ट्रेनिंग पूर्ण झाली आहेत. ते फक्त आदेशाची वाट बघतायत. आणि ज्यांना भारताचं चांगलं करायचं आहे त्यांच्यापैकी 90% लोकांच्या घरातल्या एकाही पोराला लाठी सुद्धा चालवता येत नाही. ज्यांना वाटोळं करायचे त्यांचे 90% लोक रायफल चालवू शकतात. आणि ज्यांना चांगलं करायचंय त्यांच्यातले 90% लोक काठी चालवू शकत नाहीत. याच्यापेक्षा आळशीपणाचा आणखीन काय पुरावा पाहिजे? तुम्हाला कशाला पाहिजे, मला कशाला पाहिजे? अगदी कितीही 28 मे आणि 26 फेब्रुवारी सावरकरांची आठवण केली काय, भगतसिंगांची आठवण केली काय, काही केलं काय? या आठवणीच्या निमित्तानं, सावरकर जयंतीच्या निमित्तानं महाविद्यालयामध्ये बंदुकीतून नेमबाजीची स्पर्धा कधी ऐकली? नवरात्रामध्ये भगवती देवीनं काय तलवार चालवली आहे महिषासुरासमोर. या देवीच्या आठवणीसाठी मुलींचं लाठी काठी युद्धाची स्पर्धा. त्या सगळ्या स्पर्धा तिकडे. आपल्याकडे फक्त घे टिपरी, हाण टिपरी, डीजे लावा, नाचत बसा. थोडं वाईट शब्दात सांगायचं तर पराक्रम असताना नृत्य केलं तर आनंद आहे. पण आमच्या लेकरांना फक्त नाचता येतं हे मी मराठीत सांगू शकत नाही.
आपल्या पोराला काय येतं जीवनात? उत्तम नाचता येतं. हा अजूनही 90% हिंदूंचा गलिच्छ अभिमान. अशी पटकन 10 माणसं सापडत नाहीत. माझ्या मुलांनी आता लाठीकाठीचा वर्ग केला बरं. 10 लोकाला भारी आहे आमचं कार्ट. माझ्या नातीनं आत्ता दुर्गा वाहिनीचा कॅम्प केला. तलवारच काय, भाला फेकते माझी पोरगी, असं सांगणारी एखादी आजी नवरात्रात सापडावी. अर्जुन देव मदत करणार या भावनेनं ढिले पडतात, याचं आत्यंतिक दुःख आहे. सतत बापाच्या कृपेवर अवलंबून राहायचं, स्वतः उभं राहायचा प्रयत्न शून्य. वो करेंगे, अबे हरामी तू क्या करेगा पहिले बोल. पकाएंगे भी वही पकाएंगे, तो खिलाएंगे तो वही खिलाएंगे, इतना भी तू नहीं कर सकता. अरे तूने पकाना चाहिए और उनको खिलाना चाहिए. बेटा है ना तू, ये माँ बाप है ना भगवान. दुर्दैवाने ती भावना कमी होते आणि हे महाराज फक्त भगवंता कुठायत 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 भगवंत. अहो दावा नयनी. दावा मराठीतला बरं, कोर्टातला नाही. दाखवा. दत्त संप्रदायातले खूप प्रसिद्ध संत माणिक प्रभू, त्यांचं हे पद, गोपाल कृष्णाच्या दर्शनाची आस, दावा नयनी. कोण पाहायचंय महाराज तुम्हाला? यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. सुकुमार दावा नयनी यशोदेचा सुकुमार. मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे. मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे. गळा वैजयंती हार. गळा वैजयंती हार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. यमुना तीरी जो वाजवितो वेणू. वेणू यमुना तीरी जो वाजवितो वेणू. संगे गोपाळ अपार. संगे गोपाळ अपार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा. माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी. गिरिधारी माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी. करी दुष्टांचा संहार. करी दुष्टांचा संहार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा
सुकुमार गोपाल कृष्ण भगवान की जय। चालू तंदुरा बंद झाला ना। भक्तराज अर्जुन महालामध्ये प्रवेश करते झाले आणि त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे भगवंतांच्या चरणाशी आश्रय घेतला। एक विशिष्ट वेळ झाल्यानंतर भगवंतांनी उठण्याचं सोंग केलं आणि मुळात झोपायचं सोंगच होतं, त्यामुळे ते जागे झाले नव्हे, जागे होण्याचं सोंग केलं आणि जागे होऊन जे बसले ते उठून बसल्यावर पायाकडचाच पहिल्यांदा दिसतो तो अर्जुन दिसला। अरे वा 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 अर्जुना कधी आला? मागचे म्हटले हो मुकुट, आम्ही पहिल्यांदा आलोय। आता कृष्ण तसे हुशार, मधला मार्ग काढायचा, तुम्ही असाल आले पहिल्यांदा। मला अर्जुन पहिला दिसला, त्याचा मान पहिला, पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी, त्याचा मान पहिला। अनेक विकल्प पण सांगितले, अर्जुन तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, लहान भावाचं जरा ऐकावं माणसानं म्हणले। काय रे अर्जुन पण माझा नातेवाईक, तू पण माझा नातेवाईक, बाकी सगळ्या लोकांनी एक ह्याला तरी मदत करीन नाही तर एक त्याला तरी मदत करीन, अशी गंमत केली आहे। मी असं करतो, मी तुम्हाला दोघांना मदत करतो, सरळ सोटका, कोणाशी आपलं वैर नको। माझ्या सैन्याचे 2 भाग करून टाकतो, शस्त्रांसकट सेना एकीकडे आणि निशस्त्र मी एकीकडे। दुर्योधनाचं प्रेम कशावर आहे ते कृष्णाला माहिती आहे, म्हणून मुद्दाम शस्त्राचं नाव घेतलं। शस्त्रांसकट सेना एकीकडे आणि शस्त्रच हातात न घेणारा मी एकीकडे। आता ज्याचं त्याने ठरवावं काय कोणाला पाहिजे। मी शस्त्र घेत नाही म्हटल्यावर दुर्योधन मला कशाला घेतोय? शस्त्र घेतलेली सेना एकीकडे आणि शस्त्र नसलेला मी एकीकडे, काय करूया? तर दुर्योधनाने आगाऊपणा केलाच, मी सेना घेतो। मला पहिल्यांदा अर्जुन दिसलाय, त्याचा मान पाहिला। कृष्णाच्याही मनात धडधड होतीच, हेही येडं सेनाच मागून बसलं म्हणजे पंचायत। पण ह्यांच्या बुद्धिमत्तेची अशी काही खात्री देता येण्यासारखी नव्हे। अर्जुना काय करूया? पुन्हा त्याला आणखीन चावी, दुर्योधनाला सेना हवी आहे। मी डिसिजन इथंच करून घेतलेला आहे, बघ तो म्हटलाय, तुझ्या देखत म्हटलाय तो। मग आता कृष्णा तू खुश, नशिबाने डाव चांगला पडला। दुर्योधन खुश, अर्जुन खुश, आणि दुर्योधनाने जेव्हा घरी येऊन अभिमानाने आपल्या मामाला सांगितलं, दुर्योधनाचा मामा शकुनी मामा, त्याच्या भाग्याचा अपशकुनी मामा, पण मामाला जाऊन सांगितलं, मामा मामा आज मी अर्जुनाची जिरवली, कृष्णाची पण जिरवली। मामाच्या लक्षात आलं आपल्या भाषेचं एकूण बौद्धिक करामतीचं गणित, कृष्णाची जिरवली हे जो म्हणू शकतो, काय केलंस रे भाच्या? असं झालं। कृष्णाने 2 भाग केले। मी म्हटलं माझ्या बाजूनं जे सैनिक लढणार त्या काळातला सैनिकांचा पगार आणि भोजन हे माझ्याकडे, हा तर व्यवहारच आहे। जेवढा काळ ते सैनिक तुझ्यासाठी युद्ध करायला येणार त्या कालखंडातला पगार आणि भोजन तुमच्याकडं।
एवढ्याशा गोष्टीवर यादवांचं सगळं सैन्य घेतलं आणि निशस्त्र कृष्ण तिकडं पाठवला. शकुनी मामाने कपाळावर हात मारून घेतला. कधी अक्कला येणार रे तुम्हाला? हे जे काही तू केलंयस दुर्योधना, याचा अर्थ कळतोय का? काय 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 याचा अर्थ इतकाच की तू तुझा पगार देऊन पांडवांचे इतके गुप्तहेर आपल्यामध्ये आणलेस. कारण हे सगळे आपल्या बातम्या आदल्या रात्री तिकडे जाऊन पोचणार आहेत. हे तुझ्याकडे पगारापुरते युद्धाला आले, यांच्या निष्ठा कृष्णाशीच राहणार. म्हणजे पगार देणार तू, खायला घालणार तू, आणि तुझ्या पैशांनी तुझ्या घरात 1 कोटी गुप्तहेर आणून कृष्णाने बसवले. अरे काय त्या कृष्णाची जिरवशील मला सांग. अर्थात इतकं स्वच्छ करून सांगितल्यानंतर सुद्धा दुर्योधनाला वाईट वाटलंच नाही, असे जिन्नस असतातच. म्हणजे शकुनी मामा म्हटला, मला कळतंय एवढी सुद्धा याला बुद्धी नाही. बरं आहे, आनंद आहे ना तुला सैन्य मिळाल्याचा? उत्तम. याचंही बरं त्याचंही बरं, कोणाशी गडबड नाही. मी महाभारताच्या युद्धातला पण एक छोटा प्रसंग नुसती आठवण करून सांगतो. जेव्हा यथायोग्य विजय मिळत नव्हता, रोज सकाळी सूर्योदयाला युद्ध सुरू व्हायचं, सूर्यास्ताला बंद, आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी. कारण रणांगणावरची सगळी प्रेतं आधी काढली पाहिजेत. रणांगण स्वच्छ करायला 1 दिवस, मग परत परवा सूर्योदयाला युद्ध सुरू, सूर्यास्ताला बंद, परत 1 दिवस सुट्टी. तर धर्मराजांची संध्याकाळी बैठक बसलेली. आपल्याला हवे तसे पराक्रमाचे परिणाम दिसत नाहीत. या वैतागामध्ये धर्मराज म्हणाले, या अर्जुनाच्या धनुष्याचा काय उपयोग आहे? आग लावू त्याला. रागाच्या भरात बोलले. अर्जुन तलवार घेऊन उठला. कृष्ण म्हणले, हे काय आहे? तो म्हणाला, माझी प्रतिज्ञा आहे, माझ्या धनुष्याची जो टिंगल करेल त्याला मी मारून टाकेन. वाह, म्हणजे कौरवांना जे युद्ध करून जमत नाही ते तुमचं तुम्हीच करून घेताय. मी मानणार. बर, मग आता धर्मराजाला मारून टाकल्यावर पुढं काय करणार? मग मी पण मरणार का? माझी दुसरी प्रतिज्ञा आहे, माझ्या मोठ्या भावाला जो त्रास देईल त्यालाही मी मारीन. काय प्रतिज्ञा करतय, काय मजा करतय. आता हे खाद्य आहे, बुद्धी तलवारीसारखी ठेवायची. सर्वनाश व्हायची वेळ सरळ समोर आहे की हा धर्मराजाला मारणार आणि स्वतः मारणार. पांडवातले 2 मोठे मोहरे स्वतःच्या हाताने मारायला उभे आहेत. अब क्या करे? तर कृष्ण म्हणतात, असं कर अर्जुना, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाला एकेरी हाक मारणं किंवा त्याची थोडीशी 10 लोकात निंदा करणं, हे त्याला मृत्यू दिल्यासारखंच आहे. तेव्हा धर्मराजाबद्दल एखादं निंदात्मक वाक्य म्हण सगळ्यांच्या देखत, म्हणजे तू धर्माला मारल्यासारखं झालं. आणि तसं ते बोललं. हा, एका प्रतिज्ञेतनं मोकळा. आता स्वतः मारायचंय त्याचं काय? धर्माचा अपमान करील त्याला मारणार. हे दुसरं झेंगट आहेच नाही का आपल्याकडं अजून? हां, मग आता असं कर, धर्मशास्त्राप्रमाणे 10 लोकात कारण नसताना स्वतःची स्वतः केलेली स्तुती मृत्यू समान आहे. कारण नसताना. आता काही सांगायची गरज होती का? उगाचच सांगत बसले स्वतःबद्दल. तो मृत्यू आहे, शास्त्राप्रमाणे मृत्यू. तेव्हा असं कर,
आत्ता खरं कारण आपल्या पराभवाचं चिंतन करतोय. अशा वेळेला तू तुझे पराक्रम सांग की तू मेलास. आणि असं अर्जुनाने 2 वाक्य सांगितली. चला, सगळ्या प्रतिज्ञा पूर्ण, धर्म जिवंत राहिला, अर्जुन जिवंत राहिला. पुढचं सत्याच्या विजयाचं युद्ध शिल्लक राहिलं. काय बुद्धी न करावं. तर झेंगट सगळ्यांच्याच डोक्यात असणार आहेत. माझ्या बुद्धीनं जास्तीत जास्त सज्जन एकत्र कसे राहतील, बांधलेले कसे राहतील, एका ध्येयापासून अविचलित कसे असतील, आणि त्यांच्या मनात भेद आलाच तर हा अभेद आहे. भेद बघू नको, एकत्व पहा, ध्येयाचं एकत्व पहा. भारतामध्ये प्रत्येक प्रांतात वेगळा नैवेद्य दाखवला जातो, जो इकडच्या प्रांतात चालणार पण नाही. बंगालच्या अनेक भागामध्ये माशाचा नैवेद्य सुद्धा दाखवतात देवीला, कारण ते मासे खातात. तुम्हा मला माशाचा वास चालणार नाही, मग मासे देवीला दाखवतात आणि मासे बघत सुद्धा नाहीत. हे एक कसे? तर बुद्धीनं उत्तर दिलं पाहिजे. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नाहीत, हे एक आहे. मागची भावना एक आहे, ते खाद्य आहे. खाद्याचे पदार्थ नको बघू, मागची उपासनेची पद्धत. नैवेद्य दाखवल्याशिवाय, तो देवाला अर्पण केल्याशिवाय तो घेतला जात नाही. ही एकता बघून, जसं गणपतीच्या 4 हातामध्ये 4 वेगवेगळी शस्त्र असली तरी ते एका शरीराचे आहेत हे लक्षात घेऊन, या हातामध्ये वेगळंच काहीतरी दिसतंय म्हणून हा हात वेगळा नाही, तो गणपतीचाच आहे. बघायचं गणपतीकडे, बघायचं एकत्वाकडे. भारताच्या सर्व विविधतेमध्ये नटलेली एकात्मता प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण जर भरली तर मग मात्र प्रांतिकवाद, जातीयवाद, ज्ञातीवाद इतकंच नव्हे, वर्णवाद, विद्वत्तावाद, या अनेक वादांना आपण तिलांजली देऊन टाकू. आणि हे सगळं बाजूला करून आपण गोपाल कृष्णाची लेकरं या नात्याने एक नाही का येऊ शकत. लेकरांनी एकत्र यायला इंटेलिजिबल लेव्हल सगळ्यांची एक असली पाहिजे, असं कुठं आहे? रंग सगळ्यांचा एक असला पाहिजे, असं कुठं आहे? भाषा सगळ्यांची एक असली पाहिजे, असं कुठं आहे? लेकरं आपापल्या व्यवसायाच्या निमित्ताने कुठेही जातील, कशीही राहतील, लेकरं म्हणून एकत्र येता येत ना. आणि यालाच मायबाप म्हणतायत ना. हे एकत्व लक्षात घेऊन समाज जर खट्ट बांधला तर मग या विणीतून समाज सुटत नाही. यासाठी गोपाल कृष्णांचा हा अभंग नुसते शब्द नाहीत, त्याचा भावार्थ लक्षात ठेवायचा. आणि कृष्णाष्टमीला प्रतिज्ञा करायची, माझ्या बुद्धीला मी हे खाद्य देईन. आणि मग जेवढा जास्तीत जास्त समन्वय करून सज्जनांचा समुदाय एक गठ्ठा राहील, याचा अत्यंतिक प्रयत्न तुमच्या आमच्या सज्जनांकडून झाला तर मग आनंदाने म्हणायचं, कृष्ण माझी माता, माता कृष्ण माझी माता. रे ग म प म ग रे ग रे सा नि सा, ग म प म ग म ग रे ग रे सा रे सा नि सा, द नि द प द प म प म ग म ग रे ग रे सा रे सा नि सा. कृष्ण माझी माता, माता कृष्ण माझी माता, माता कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माता. गोपाल कृष्ण भगवान की जय.